विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, आपण जर MIDCचा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेचा जर फॉर्म भरला असेल तर त्या संदर्भात अगदी महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे. त्यांनी जो अभ्यासक्रम दिला आहे त्यामध्ये आता त्यांनी नवीन टॉपिक ॲड केले आहेत. कोणत्या सेक्शनच्या अंडर ते टॉपिक ॲड केलेत, कसा अभ्यास करायचा, त्यानंतर जर तुम्ही अजून अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर कशा पद्धतीने अभ्यास करता येईल हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. त्यापूर्वी त्यांचं जे परिपत्रक आलेलं आहे त्याविषयी माहिती घेऊयात. तर लक्षात घ्या, 12 फेब्रुवारी रोजी विद्यार्थी मित्रांनो हे सूचनापत्र आलं आहे. त्यांचा विषय आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामधील सरसेवा भरती 2023 अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील परिशिष्ट अ मधील भाग क्रमांक 5 येथे नमूद अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 यामध्ये आणखी 2 अधिनियम व 1 सेवा विनिमय यांचा समावेश करण्याबाबत. म्हणजे त्यांना थोडक्यात म्हणायचं काय की जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यातील 34 संवर्गातील 802 पदांकरिता ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आणि आपण कोणत्याही पदाकरिता जर अप्लाय केलं असेल तर लक्षात घ्या, भाग क्रमांक 5 मध्ये तुम्हाला महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम यावर 10 प्रश्न आधी विचारण्यात येणार होते, परंतु यासोबत आता तुम्हाला माहितीचा अधिकार अधिनियम 2005 देखील विचारण्यात येणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकरिता सेवा विनियम 1970 यावर देखील प्रश्न येतील आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 यावर देखील विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. त्यामुळे हे जेवढे टॉपिक आहेत त्याचा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आता अभ्यास कसा करायचा याविषयी आपण माहिती बघूयात. तर लक्षात घ्या, आता माहितीचा अधिकार, त्यानंतर लोकसेवा हक्क अधिनियम, त्यानंतर कर्मचाऱ्यांचा त्यांचा जो अधिनियम आहे त्यावर प्रश्न, तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम असे टोटल 4 टॉपिक आहे. तर आपण माहितीचा अधिकार यावर पकडून चालूयात की 3 प्रश्न हमखास विचारले जातील. तर आता ह्या टॉपिकचा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याकडे शॉर्ट्स नोट्स उपलब्ध आहेत, अधिनियमची PDF फाईल आहे, तसेच माहिती अधिकार यावर 170 प्लस प्रश्न आहेत. प्राईज आहे 49. ही परचेस करण्याकरता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. त्याच पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 याकरता शॉर्ट नोट्स आहेत, अधिनियम PDF आहेत, माहितीचा अधिकार अधिनियम 120 प्रश्न आहेत. टोटल प्राईज आहे 49. परचेस करण्याकरता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. त्याच पद्धतीने MIDC तांत्रिक प्रश्न तसेच जो तो कर्मचाऱ्यांचा विनिमय ही देखील PDF तुम्हाला यामध्ये भेटून जाईल, अधिनियम भेटून जाईल. त्यानंतर तांत्रिक प्रश्न आहेत आपल्याकडे 330 प्लस तांत्रिक प्रश्न आहेत. प्राईज आहे फक्त 99. हे देखील परचेस करून टाका. लक्षात घ्या, आपण कोणत्याही पोस्टला अप्लाय केला असेल तर यावर प्रश्न विचारले जाणार आहे, त्यामुळे खरेदी करा आणि तयारीला सुरुवात करा. आपण जर अकाउंटिंग याकरता जर फॉर्म भरला असेल तर लेखासेवा याकरता इंग्लिश लँग्वेजमध्ये आपल्याकडे 1400 प्लस प्रश्न उपलब्ध आहेत. प्राईज आहे 199. बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत, परचेस करू शकता. त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग याकरिता एकूण 15,000 क्वेश्चन आहेत, टॉपिक वाईज क्वेश्चन आहेत विथ एक्सप्लेनेशन. प्राईज आहे 499. डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग याकरिता 12,000 प्लस क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन अवेलेबल आहेत. प्राईज आहे फक्त 499. यासोबत हँड रिटन नोट्स आणि फॉर्म्युला PDF देखील आपल्याला प्रोव्हाइड केले जाईल. त्याच पद्धतीने विद्युत अभियंता याकरिता 20 टेक्निकल टेस्ट आहेत, प्रत्येकी 40 प्रश्न, असे एकूण 800 प्रश्न आहेत. प्राईज आहे 99. त्यासोबत आपल्याला जर स्पेशल GK प्रश्न हवे असेल, बरोबर, सामान्य ज्ञान यावर आपल्याकडे 4000 प्लस प्रश्न उपलब्ध आहेत, ज्यामध्ये राज्यघटना, इतिहास, भूगोल, समाजसुधारक, अर्थव्यवस्था हे टॉपिक कव्हर केले आहेत. प्राईज आहे फक्त 99. किंवा आपण इतरही पदाकरिता जर अप्लाय केलं असेल तर त्याची जर टेस्ट सिरीज क्वेश्चन बँक आपल्याला पाहिजे असेल तर 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.